दिवाळी हा जो सण आहे हा सुरुवात होतो वसुबारसेपासून, म्हणजे गोवत्स द्वादशी पासून. पहिला दिवस वसुबारस, दुसरा दिवस धनतेरस किंवा त्याला आपण धनत्रयोदशी अशी म्हणतो. तिसरा दिवस आहे नरक चतुर्दशी. चौथा दिवस आहे लक्ष्मीपूजन. पाचवा दिवस आहे बलिप्रतिपदा आणि सहावा दिवस आहे कोणता? सांगा सांगा मोठ्याने. भाऊबीज. अगदी बरोबर. विठाला 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 विठाला. हे जे काही 6 दिवसाचा सण आहे, या सणाची जी सुरुवात आहे ती सुरुवात वसुबारसेनं आहे. गोवत्स द्वादशीनं सुरुवात आहे आणि भाऊबीजेनं या सणाची सांगत आहे. पण याच्यामध्ये बघा बर का, गोवत्स द्वादशीला सुद्धा दिव्याला विशेष महत्व आहे. बरोबर. धनत्रयोदशीला सुद्धा दिव्याला विशेष महत्व आहे. नरक चतुर्दशीला सुद्धा दिव्याला विशेष महत्व आहे. आणि लक्ष्मी पूजनाला तर विचारता सोयच नाही. दिवा म्हणजे दिवाच. आणि बलिप्रथेमध्ये सुद्धा दिव्याला विशेष महत्व आहे. आणि भाऊबीज म्हणजे भावाला बहिणीनं ओवाळायचं, दिव्यानेच ओवाळायचं. विठाला विठाला. आता या ठिकाणी पहिला प्रश्न निर्माण होतो. आपण म्हणतो दिवाळी आली, दिवाळी आली, दिवाळी आली, दिवाळी आली. बरं, आली दिवाळी. मग माझा पहिला प्रश्न आहे, दिवाळी म्हणजे काय आणि दिवाळी केव्हा आली? दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आहे, दिवाळी का आली, म्हणजेच दिवाळी कशासाठी आली? बस एवढ्या 3 प्रश्नांचे उत्तर जर आपल्याला कळाले तर दिवाळी आपल्याला कळाली. आता या दिवाळीमध्ये एक दिवाळी आहे माणसांची आणि एक दिवाळी आहे संतांची. माणसाच्या दिवाळीला काय काय करतात? माणसाच्या दिवाळीला नवीन नवीन कपडे, माणसाच्या दिवाळीला वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी, माणसाच्या दिवाळीला फटाके फोडणे, फटाके वाजवणे, माणसाच्या दिवाळीला एकमेकाने एकमेकाला भेटायचं, माणसाच्या दिवाळीला एकमेकाने एकमेकाला द्यायचं घ्यायचं, आनंद द्यायचा आनंद घ्यायचा, वस्तू द्यायच्या वस्तू घ्यायच्या, फराळाचं द्यायचं फराळाचं घ्यायचं. हे आनंदाची दिवाळी आहे. लाडू खायचे, लाडू, गोड पदार्थ खायचे. ही आहे माणसांची दिवाळी. माणसाच्या दिवाळीला नवीन लग्न झालेल्या मुलीनं माहेरी जायचं आहे. क्या बात है महाराज. आणि दिवाळीचा सण कधी येणार हे त्या मुलीला अत्यंत वेध लागलेले असतात. अत्यंत. का? माहेराची ओढ असते ना महाराज. जशी व्यावहारिक दिवाळीमध्ये माहेराची ओढ लागलेली आहे, तसं संतांच्या दिवाळीमध्ये सुद्धा माहेराची ओढ लागलेली आहे. संतांचं माहेर आहे पंढरपूर आहे. माहेराला कोण कोण असतं? तुमच्या आमच्या माहेरामध्ये बहीण असते, भाऊ असते. संतांच्या माहेरामध्ये गरुड बंधू लढी वाळ पुंडलिक, याचे कवतुक सांगू किती. राही रखुमाई सत्यभामा माता. हे संतांच्या माहेराचं वर्णन आहे आणि हे आपल्या माहेराचं वर्णन. विठाला 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 विठाला.
संबंधी आपतेष्ट नातलग आपल्या माहेराला आपले सर्व एकत्रित आले की ही आपली माणसांची दिवाळी आहे. आणि हरिजन, संतजन, साधुजन हे एकमेकाला भेटले की ही संतांची दिवाळी आहे. आणि हेच तुकोबाराय आजच्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. दसरा दिवाळी तोच आम्हा सण, दसरा दिवाळी तोच आम्हा सण, दसरा दिवाळी तोच आम्हा सण, दसरा दिवाळी तोच आम्हा सण. सखे हरिजन भेटतील, वाह वाह क्या बात है. सखे हरिजन, सखे हरिजन भेटतील, सखे हरिजन भेटतील, भेटतील पदोडीला पुण्याची आराधी, आम पदोडीला पुण्याची आराधी. दिवाळीच्या काळामध्ये लाखो अनंत दिवे लावल्या जातात. दिवाळीच्या काळामध्ये लाखो अनंत दिवे लावल्या जातात. परंतु सन मराठीचा एक दिवा टीव्हीच्या माध्यमातून आपल्या घरातही लावला जातो. म्हणून या चॅनलसाठी जोरदार टाळ्या. विढाला 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 दसरा दिवाळी तोची आम्हा सण किंवा तोची माझा सण. सखे हरिजन भेटतील किंवा भेटलिया, वैष्णवांची मांदियाळी हीच आहे संतांची दिवाळी. सोपेवर माम्हा सांगितले संते, वाह. सोपेवर माम्हा सांगितले संते, सोपेवर आम्हा सांगितले, सोपेवर आम्हा सांगितले. टाळ दिंडी हाती वाह, क्या बात है. घेऊन नाचा,